जय श्रीराम मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस ए व्हिडिओजमध्ये। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला, मराठा कॉलनी या परिसरात, आणि इथे आहे सांताक्रूजचा विघ्नहर्ता गोविंदा पथक। आणि मित्रांनो, खूप जबरदस्त असा सराव चालू आहे, खूप मेहनती असा गोविंदा पथक आहे। 7 थर लावतात आणि यंदा या वर्षीचा त्यांचा संकल्प आहे 8 थर लावायचा। पुढे या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा हा सराव पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जोरात बोलूया, गोविंदा आला रे आला। गोविंदा गोविंदा आला 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 रे आला रे आला। सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर। सारे नगरी में है बोलबाला, सारे नगरी में है बोलबाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला, मराठा कॉलनी। पथकाचं नाव आहे सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथक। त्यांचे कोच आपल्याबरोबर आहेत शैलेशजी। शैलेशजी, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारीन, थोडक्यात तुम्ही आपल्या पथकाबद्दल माहिती द्या। आमचं पथक हे 3 वर्षापूर्वीच आम्ही स्थापन केलेलं आहे आणि या पथकाची वैशिष्ट्य असं आहे की आमचं हे यावर्षीचं 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षामध्ये आम्ही 8 थर लावणार आहोत। पहिल्या वर्षी आम्ही जो आमचा गोविंदा आम्ही उभा केला तो सुरुवातच आम्ही 7 थरापासून केली। या मुलांबद्दल सांगायचं झालं तर या मुलांमध्ये एवढी जिद्द आणि एनर्जी आहे की त्यांनी जे काही ठरवलं ते साध्य करण्याची धमक या मुलांमध्ये आहे। आपल्याबरोबर निलेशजी आहेत। निलेशजी, थोडक्यात या वर्षाचा तुमचा संकल्प सांगा। या वर्षीचा आमचा संकल्प आहे 8 लावायचा। आम्ही पहिल्याच वर्षी 7 लावले, या आमचं 3रं वर्ष आहे। गेल्या वर्षी पण आम्ही 2ऱ्या वर्षी पण आम्ही प्रयत्न केलेला 8 लावायचा, पण थोडंसं आम्ही बॅकफूटला गेलो, पण काही नाही। पण ह्या वर्षी आमच्या मुलांनी एवढी जिद्द केली आहे की आम्ही गुरुपौर्णिमेपासून आम्ही कडक 7 लावत आलो आहे आणि या 2-3 दिवसात आम्ही 807 आम्ही सलग आमच्या जागेवर लावतो आहे। आणि आमचं म्हणजे मुलांचं सध्या हे आहे की शेवटच्या दिवशी जे काय ते आम्ही म्हणजे जी मुलांची जिद्द ते आम्ही त्या दिवशी दाखवणार। म्हणजे 8 यावर्षी म्हणजे आमच्या मुलांची जिद्द आहे की 8 उभेच करायचे आहेत यावर्षी। 8 कन्फर्म आहेत तुमचे? कन्फर्म यावर्षी। दहंडी गोविंदा म्हटलं की इंजुरी असतेच, तर या इंजुरीसाठी तुमच्या पथकात काय तुम्ही असं काय वेगळं प्लॅन बनवलं आहे का त्या कारणामुळे 0% इंजुरी व्हावी पथकात? देवाच्या कृपेने आमच्या 3 वर्ष, 3रं वर्ष आहे, अजूनपर्यंत तरी कुठल्याच मुलाची इंजुरी झालेली नाही आहे। आणि आम्ही बघतो की आम्ही म्हणजे बाकीचे गोविंदा पथक 8 लावायचे आहेत, 9 लावायचे आहेत, अशी जिद्द करून आम्ही अशी हे नाही की मुलांचं इंजुरी होऊ नये, ते पण आम्ही दोन्ही म्हणजे आमचे म्हात्रे सर आहेत बरोबर, ते आम्ही ते बघूनच आम्ही पुढे पाऊल टाकतो की बाबा आता आज 8च लावायचे आहेत, 9 लावायचे आहेत असं नाही आहे। मुलांचं सगळं इंजुरी न होता आम्ही हे 8 थर लावायचं चाललं आहे। आणि इन्शुरन्स आम्ही म्हणजे डे 1 पासून आम्ही मुलांचे इन्शुरन्स काढलेले आहेत, म्हणजे त्यांचे इंजुरीचं काही पुढे इश्यू नाही व्हायला पाहिजे त्यासाठी। हो, एक विशेष क्षण असा कुठचा हंडीच्या दिवशीचा जो तुमच्या एकदम लक्षात राहणारा, एकदम तुमच्या मेमरीमध्ये फिट झाला असा कुठचा क्षण? 2023चा जो आम्ही म्हणजे जागेवरती फक्त 6 लावलेले होते आणि आम्ही जेव्हा इथून पहिलं तर एक थोडंसं सांगू इच्छितो की ही जी मुलं आहेत, हा जो आमचा गोविंदा पथक आहे त्यामध्ये फक्त 5 ते 7 पोरं अशी होती की जी दुसऱ्या गोविंदा म्हणजे कुठल्या ना कुठल्या पथकामध्ये होती। बाकीचे पूर्ण गोविंदा जे गोपाळगाला होता बाळगोपाळ आहेत ते कुठल्याही गोविंदा पथकात नव्हते, नाही कुठे, फक्त जायचे बघायचे, हां बाबा
ही बंडीला जाऊन फक्त मजा करायची, ना कुठल्या थरावरती चढलेले ना सीडीवरती. आणि ह्याच पोरांनी 6 थर लावून महिनाभर प्रॅक्टिस करून 6 थर लावले. आणि जेव्हा आम्ही आमच्या दारातून निघालो त्या टायमाला एक आम्ही मनामध्ये जिद्द ठेवली, पोरांनी जिद्द ठेवली की जायचं 7ला सर फक्त प्रयत्न करायचे. आमचं उद्दिष्ट होतं की फक्त 7 ताराचा प्रयत्न करायचा. पण त्या दिवशी पोरांची एवढी जिद्द होती आणि मेहनत होती की आम्ही त्या वर्षी 6चं तोंडच नाही, फक्त आम्ही जेथे गेलो तेथे फक्त 7 आणि 7च थर लावून लास्टला घरी आलो. आणि त्याही वेळेला म्हणजे पहिलंच वर्ष असून सुद्धा आमचा कुठलाही एका मुलाला इंजुरी झालेली नव्हती. जसे इथून निघालो तसेच आम्ही सुखरूप घरी आलो. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव दीपेश शांगणे. गोविंद पथकाबद्दल काय विशेष तुम्हाला काय विशेष वाटतं? गोविंदा पथकाबद्दल बोलायला गेलं तर मी एक स्वतः गोविंदा पथकाचा खेळाडू आहे. आम्ही इकडे आमच्याकडे पहिला सगळ्यात जुना गोविंदा पथक होता, त्याचं नाव अखिल गोळीबार पथक होतं. त्या पथकात आम्ही काही असे ठराविक मुलं, आता जसं निलेश गुरव आमचे ते जुने खेळाडू आहेत, सौरव तो एक आमच्या इकडे स्वराज म्हणून, हे जुने आमचे खेळाडू आम्ही तयार केले. आम्ही स्वतः विचार केला आमचा एक गोविंदा पथक आम्ही चालू करायचं. या पथकात पण आमची बरीच मुलं आहेत, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये मंडळामध्ये त्या मुलांनी म्हटलं आपण एक चालू करायचं. आम्ही सुरुवात केली फक्त अशी नॉर्मल 5 थरापासून. पहिल्या वर्षात जर सरांनी सांगितलं 2023ला आमचं काही एक स्वप्न नव्हतं, काही आमच्या डोक्यात विचार नव्हता. जसं आम्ही जागेवर 6चे आम्ही प्रॅक्टिस करत होतो, अचानक आमचं एक काय त्या जो प्लॅन म्हणावा तो सरांचा, त्यांच्या डोक्यात काय असेल काय माहीत नाही. पण त्या दिवशी 7वा कसा चढला तो त्यांनाच माहिती, आम्हाला पण काही माहिती नाही. तेच एक आमचं एक धक्कादायक असं न्यूज आहे. तेव्हा सगळे म्हणजे जी मुलं आहेत पथकातील अक्षरशः त्यांना आनंदाचे अश्रू प्रत्येक डोळ्यातून त्याविषयी आम्हाला बघायला मिळाले. आणि ह्या बघायला गेला पथक हा सगळ्या ह्या मुलांमुळेच आहे. हे जेवढे येतात तर आमचा एक साई जाधव, त्याची सगळी पार्ल्याची टीम, तसा आमचा इकडचा साई हा एक मुलगा, आपला दुसरा इकडचा मुलगा टॉपर म्हणून होता गेल्या वर्षी. या सगळ्यांची मेहनत आहे. तसे आमच्याकडे एक भूषण, त्याची एक बँड्राची टीम येते, त्याची जवळजवळ 15-1 पोरं तो आणतो. असे प्रत्येक आपापल्या ग्रुप घेऊन येतो आणि त्यांच्या जीवावरच आम्ही हा पथक आम्ही उभा केला आणि त्यांच्या जीवावरच आम्ही पुढे चाललो एवढं. आणि आता आमचे जसं हे आहे, सर असे म्हटले की ह्या वेळेला जे आमचं एक स्वप्न आहे 8 थराचं, ते पण आम्ही जे अचीव करणार आहोत ते आम्हाला माहीत नाही आम्ही करू की नाही. पण मी एवढं नक्की सांगतो ह्या सगळ्यांच्या पोरामध्ये तेवढी जिद्द आहे, तेवढी ताकद आहे. त्या पोराच्या जीवावरच आम्ही 8 लावणार आणि 8 लावणारच. आणि त्यासाठी आमचा विघ्नहर्ता आमच्या पाठीशी आहे. धन्यवाद दादा. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना राहील की यंदा तुमचं 8 थर लागो. आपल्याबरोबर सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे टॉपर आहेत आयान. कसा आहेस तू? काय बोलतो मग? टॉपला जातो 7व्या थरावर. आता हे लोक 8 थर बोलतायत, भीती वाटत नाही ना? अजिबात नाही. किती वर्षापासून आहेस पथकात? 3 वर्ष झाली तुला. जेव्हा तू वरती जातो हंडी फोडायला तेव्हा कसं मजा येते? थँक्यू, धन्यवाद. तुझं नाव सांग. मंथन गावकर. मंथन गावकर, किती वर्षापासून आहेस या पथकात? 3 वर्ष. 3 वर्ष झाली. काय विशेष असं हाच पथक जॉईन केलास? नाही, मी ह्या एरियाचा होतो तर ह्यांनी खोललं, जॉईन झालो. थरावर कुठे असतोस तू? शिडीत असतो 3ऱ्या थरावर. काय तुझी अजून पुढची ड्रीम प्लेस शिडीच्या व्यतिरिक्त? जोडी. हां. माझं नाव साईराज सुद्री. मी कुठे राहतोस? मी इथेच सिंधुदुर्ग चाळीत मराठा. कसं काय पथक जॉईन केलं? पहिल्यापासून आमचं 3 वर्षापासून पथक सुरू झालं आहे आणि आम्ही स्थानिक असल्यामुळे आमचं पहिल्यापासून याच पथकात वास्तव्य आहे. धीरज दुरी. कुठे राहिलाय? इथेच आदर्श नगर. किती वर्ष झाली पथक जॉईन करून? 3 वर्ष. 3 वर्ष. हा. कुठे असतोस थरावर? 2 वर्षात चढत नव्हतो, यावर्षी चढतोय मी, भरणीत चढतोय. हो. ड्रीम प्लेस काय? ड्रीम पेजचं शिडीला चढायचं आहे. आपल्याबरोबर सांताक्रूज विघ्नहर्ता गोविंदा पथक याचे एक गोविंद आहे, तो आपलं नाव सांगेल. इस्रायल पठाण नाव आहे माझं. किती वर्षापासून आहेस पथकात? 3रं वर्ष झाले मला. थरावर कुठे असतोस? मिडल बॅलेन्सर. तर मित्रांनो बघा, धर्माचा काय भेदभाव नाही याच्यात. इस्रायल आपल्याबरोबर. आणि तो कुठून येतोस तू? 3 बंगला. जसं तो बोलला 3 वर्ष झालेत त्याला पथकात, आणि त्याला दहंडीची आवड कशी निर्माण झाली विचारूया. कशी आवड निर्माण झाली तुला? माझा भाऊ पाटील होता मोठा. भावानी पाटील होता? हो. तो या पथकात होता का? नाही, त्याच्या पथकानं शिवसंभ होता त्याच्या. अच्छा, शिवशंभू मध्ये. अच्छा, खारी तो स्टेशन शिवशंभू मध्ये. तुझं काय ड्रीम प्लेस काय थरावरची? कोणाचा?
ड्रीम प्लेस, आता तू थरावर बोललास ना, किती वेळा याच्यावर आहेस तू? मिडल बॅलेन्सर बॅच की. टॉपला जायची इच्छा आहे का? ड्रीम प्लेस काय तुझी? ड्रीम प्लेस ड्रीम प्लेस माझ्या ट्रिपल मारायचं पण आहे. काय? आणि ते सोडून तू सांताक्रूजला येतो असं काय नाही मी बोलत आहे, कम्पेअर नाही करत आहे, पण एवढा लांबून तू इथे येतोस. जोगेश्वरीला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख जाते माझगाव नंतर. मग इकडचा प्रवास कसा, एवढा तू जॉईन कसा झाला त्या पथकात? लहानपणीपासून इथेच आहे मी, खेळायला बियायला सगळं असं येत असतो वर्षातून असं 4-5 महिने. आता ह्या लोकांनी चालू केलं 3 वर्ष आणि जोगेश्वरी रक्तातच आहे ना दहीहंडी, आणि इथे सगळं चालू झालं तर आपले कसे मित्रच इकडे आहेत जास्त, ह्या लोकांनी इथेच बोलवले, मग चालू झाली. कॉलेजचे